नमस्कार. अमरावती विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो, 15 मार्च 2024चा संच मान्यतेच्या संदर्भातील शासन निर्णय, ज्यामध्ये अनेक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त होणार आहे. वास्तविक पाहता विधान परिषद सभागृहामध्ये या शासन निर्णयाच्या संदर्भामध्ये दुरुस्ती होणं अपेक्षित होतं, परंतु नागपूर विभागातील शिक्षक आमदार सुधाकररावजी अडबाले यांच्या व्यतिरिक्त या शासन निर्णयाच्या विरोधामध्ये बोलताना कोणीही प्रतिनिधी आम्हाला दिसलं नाही आणि त्या अनुषंगाने हे प्रकरण कोर्टामध्ये गेलं आणि न्यायालयानं त्याला स्थगिती दिली. परंतु अलीकडेच ती स्थगिती उठवल्यामुळं आता हा शासन निर्णय लागू होणार आहे. परंतु माझी अमरावती विभागातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर बंधू आणि भगिनींना विनंती आहे की कोणीही या संदर्भात घाबरून न जाता त्यांचं समायोजन कसं योग्य ठिकाणी होईल याची दक्षता विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ व राज्य शिक्षक संघटनेच्या वतीनं घेण्यात येणार आहे. आम्ही या संदर्भामध्ये हेल्प डेस्क सुरू केला आहे, मदत कक्ष आम्ही सुरू केला आहे आणि त्यामुळं तुम्ही स्क्रीनवर जो मोबाईल नंबर माझा आहे त्या नंबरवर माझ्याशी जर संपर्क साधला तर आपण त्या संदर्भातील सर्व शिक्षकांना मदत करणार आहोत. एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की 14/4/1982 रोजीचं जे एक पत्र आहे आणि त्या अनुषंगानं जोपर्यंत त्याच्या सेवा दुसऱ्या ठिकाणी अटॅच होत नाही तोपर्यंत त्याच्या सेवा मूळ आस्थापनेवरून डिटॅच करू नये, समाप्त करू नये अशा प्रकारचा शासन निर्णय अस्तित्वात आहे. आणि त्याशिवाय 18 ऑगस्ट 1988च्या माननीय संचालकाच्या पत्राने सुद्धा त्या संबंधित शिक्षकांना त्याच्या शाळेच्या लगतच्या शाळेतच त्याचं समायोजन केलं पाहिजे. या दोन्ही शासन निर्णयाची अंमलबजावणी कशी करता येईल या संदर्भामध्ये संघटना लक्ष घालेल आणि कोणावरही अन्याय होऊ देणार नाही याची काळजी घेईल. आपल्याला काही अडचण भासल्यास आपण संघटनेसोबत संपर्क साधावा ही विनंती.